काश्मीरमध्ये पाकिस्तानवर प्रेम नाही, 0% प्रेम. जे काय राग आहे तो भारतावरच्या रागापोटी काही लोक तिकडे जातात. धर्मयुद्ध करा म्हणणारे किती लोक येतो. अहो, काश्मीरमध्ये आदल्या दिवशी लाखो पर्यटकांना लोक फिरवत होते आणि सकाळी 10-12 जण आले, काय 5 असतील 7 असतील. अख्खं काश्मीर हिंदूंच्या विरुद्ध झालं का? हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक मुसलमान अतिरेकी नसतो, पण प्रत्येक अतिरेकी मुसलमान असतो. असे का? मी त्याला म्हटलं की जेव्हा पंजाबमध्ये मिलिटन्सी होती तेव्हा आम्ही सांगायचो की प्रत्येक शीख अतिरेकी नसतो, पण मग ते प्रश्न विचारायचे की प्रत्येक अतिरेकी शीख का असतो. म्हटलं हा एजेंडा आहे. दूध मांगो तो खीर देंगे, कश्मीर मांगो तो चीर देंगे. चिरणं आर्मी का काम आहे, दुधाची खीर देणं आपलं काम आहे. काश्मीर रिबेल आहे, काश्मीर बंडखोर आहे. काय आहे नेमकं काश्मीर? आपल्या भारताला काश्मीर भारताबरोबर पाहिजे, पण अँटी पाकिस्तान काश्मीर पाहिजे, प्रो इंडिया नाही. अफगाणिस्तान भारताबरोबर पाहिजे, अँटी पाकिस्तान अफगाणिस्तान पाहिजे, प्रो इंडिया अफगाणिस्तान नको. आपली जी फॉरेन पॉलिसी आहे, आपली जी डिफेन्स पॉलिसी आहे ती पाकिस्तान सेंट्रिक आहे आणि आपला प्रॉब्लेम चायना सेंट्रिक आहे. मी चॅनलवर एक चर्चा आहे, तुम्ही याल का? मी म्हटलं मी नाही येणार, पण मी म्हटलं विषय काय? म्हणजे पाकिस्तानवर हल्ला करावा की नाही याच्यावर. आता मला सांगावं की संजय नहारांना किंवा एखाद्या डब्यावाल्याला, गाडीवाल्याला प्रश्न विचारायचा पाकिस्तानवर हल्ला कधी करायचा. त्यासाठी संरक्षणातले तज्ज्ञ बसले, त्यासाठी मंत्रिमंडळ आहे. बाहेर लोकांनी टी व्हीवर सांगायचं की पाकिस्तानवर हल्ला करा. या देशात दुर्दैवानं आज काय झालंय की ज्यांनी शांततेच्या गप्पा मारायच्या ती युद्धाची भाषा बोलतात आणि ज्यांनी युद्ध करायचं ते शांततेची भाषा बोलतात. अतिरेकी काय करतात की साधारणपणे ज्या ठिकाणी संधी मिळेल, हे 100 ठिकाणी आर्मी बिचारी थांबलेली, एकाच ठिकाणी थांबलेली नाही म्हणजे ती चुकली असं नाही म्हणते. ही धोरणकर्त्यांची चूक. धर्मयुद्धाला तयार राहा, घराघरात हा शस्त्र ठेवा. तुम्हाला काय सिव्हिल वॉर करायचं का? बरं, शत्रू आणणार कुठून? काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारलं, हिंदूंना नाही. हिंदूंना मारलंच आहे, टार्गेट किलिंग केलेलं आहे, पंडितांनाही मारलं. पण 70,000 मुसलमान याच्यात अतिरेक्यांच्या याच्यात मेलेले, 3300 काश्मीरी पोलीस मेलेले. आता त्या देशासाठी मरणाऱ्या पोलिसाच्या मुलीला जर तुम्ही इथे मुसलमान म्हणून हाकलणार असाल तर मग या देशाची काळजी वाटावी अशी परिस्थिती. नमस्कार, बोलभिडू गप्पामध्ये आपलं स्वागत. नुकतीच जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जी दहशतवादी घटना घडलेली आहे त्यानं संपूर्ण भारत हा सुन्न झालेला आहे. जगभर पडसाद उमटलेले आहेत. काश्मीरमधला जो सीझन आहे पर्यटकांचा तो फुललेला असताना ही घटना घडली. या घटनेचे अनेक कंगोरे आहेत. ही घटना जेव्हा घडली तेव्हा आपले पंतप्रधान परदेशामध्ये होते, सौदी अरेबियामध्ये. अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत ते भारतामध्ये होते. ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, निष्पाप 27 जे निष्पाप नागरिक आहेत त्यांचा बळी गेलेला आहे. ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांनी त्यांना मारलेलं आहे धर्म वगैरे विचारून, त्यानंतर खळबळ उडणं अपेक्षित आहे. पण आपला हा विषय घेण्याचा आणि आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांच्याशी गप्पा मारण्याचा हेतू जो आहे तो वेगळा आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. या घटनेकडे कसं बघायचं, विशेषतः नागरिकांनी. सरकारचं काम करेल, लष्कराचं काम करेल, ते सुरुवात पण झालेली आहे. आपण बघितलं कसा प्रतिसाद दिलेला आहे आणि पाकिस्तानची जलकोंडी पण आपण करतोय. सिंधू पाणी वाटप करार असेल किंवा वाघा अटारी बॉर्डर जी आहे, विसा, हे सगळे मुद्दे आहेत. पण सिव्हिलियन्स, कारण याच्यामध्ये सिव्हिलियनचा बळी गेलेला आहे, नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत सगळीकडंच, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. तर अशा वेळी या सगळ्या घटनेकडे कसं बघायचं, नागरिकांनी कशा पद्धतीनं याला रिस्पॉन्स द्यायचा. संजय नहार आपल्यासोबत आहेत, सरहदचे संस्थापक अध्यक्ष. ते अत्यंत या घटनेवरती बोलण्यासाठी योग्य गेस्ट आहेत, अशासाठी की त्यांनी अनेक वर्ष जवळून जम्मू काश्मीर जे आहे ते बघितलेलं आहे. त्यांच्या संस्थेमध्ये, पुण्यामधल्या संस्थेमध्ये या सगळ्या दहशताच्या छायेमध्ये वाढत असलेले जे तरुणी आहेत ते शिकायला येतात. फार महत्त्वाची गोष्ट आहे की ते इथं येतात, भयमुक्त वातावरणामध्ये शिकतात आणि मुख्य प्रवाहामध्ये ते परत जातात. ते फार महत्त्वाचं काम करत आहेत. त्याने अगदी फारुख अब्दुल्लापासून ते आत्ता ओमर अब्दुल्लापर्यंत असो, शेख अब्दुल्ला तर होतेच, पण एवढी सगळी सरकारं बघितलेली आहेत. अनेक घटना, अनेक फर्स्ट हँड अनुभव आहेत. त्यातले काही अनुभव जे आहेत ते पण महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आपण सुरू करूयात या सगळ्या गप्पांना. संजय, तुमचं खूप स्वागत. नमस्कार. जसं आपण बघितलं की अत्यंत निषेधार्ह घटना आहे, धक्कादायक घटना आहे, हा दहशतवादी हल्लाच आहे. आणि याच्यामध्ये सरळ दिसतंय की सीमापार शत्रू जो आहे पाकिस्तान त्याचाच आहे. कारण आपण जी रिॲक्शन दिलेली आहे तीच दिलेली आहे भारत सरकारने, त्याच्यावरूनच हे झालं.
पण परत परत तिथूनच सुरुवात करूयात की ह्याच्याकडं नागरिकांनी आता कसं बघायचं आहे नेमकं. कारण 27 निष्पाप बळी गेलेले आहेत आणि जी काही पद्धत आपण बघितली आहे, नाव विचारून, धर्म विचारून किंवा कलमा येते का, मग ती नाही आली म्हणून वगैरे असं जे काही आहे. त्यामुळं इथून सुरुवात करूयात आपण. बघा, माझ्या आयुष्याची जी सुरुवात झाली, हं, मी आधी हिंदू एकता आंदोलनात खूप वयाने लहान होतो. 1973 साली माझ्यासमोर एक मुलगा गोळीबारात मारला गेला. माझ्या घरापासून 50 फूट पण अंतर नव्हतं. मी त्याचा माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. घरात उभं होतो, लहान होतो. माझे वडील तेवढ्यात अश्रुधूर सुरू झाला, मला मागं ओढलं. तेव्हा तो हिंदू मुस्लिम दंगा होता नानापेठेत. आमच्यासमोर इस्लामपुरा भाग होता. त्यानंतर म्हणजे त्यावेळी हिंदू मुस्लिम एक वातावरण हे होतं. ते पाहता पाहता थोडं पुढं आलो तर पंजाब पेटलेला होता. 80च्या दशकामध्ये तुम्हाला आठवत असेल तर पंजाबमध्ये निरपराधांच्या हत्याची सुरुवात झाली होती. बरोबर. धमक्या यायच्या, मारून टाकू वगैरे म्हणायचे आणि 50 लोकांना पत्र करायचे, एखाद्याला मारून टाकायचे. ते 49 लोकांच्या मनात ती भीती असायची की अरे आपण मारले जाऊ शकतो. म्हणजे इन्सिक्युरिटी लेव्हल म्हणजे एक असुरक्षितता समाजामध्ये तयार करणे. हे सांगणे समाजाला किंवा यांना की सरकार इतकं शक्तिमान नाही की ज्यांना वाटेल त्यांना वाचवू शकतं. आम्ही मात्र मारू शकतो. तो काळ होता. तेवढ्यात इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधींची हत्या शिखांनी केली. हं, या त्या घटनेचा बदला म्हणून हजारो निरपराध शिखांची कत्तल झाली. तुम्ही जो आता प्रश्न विचारला ना, की धर्म विचारून गोळ्या घातल्या, तर तेव्हा आज तरी ते पाकिस्तानचे अतिरेकी आहेत. पण शिखांच्या वेळेला आपल्या आजूबाजूची माणसं होती. त्यातले सगळे काही इंदिरा गांधींचे मारेकरी नव्हते. इंदिरा गांधींचे मारेकरी 2 होते. जिथं कुठे सरदारजी दिसला, तर त्यापासून आपण काही नाही शिकलो. असं म्हणावं लागेल आजच्या घटनेकडे पाहताना. मी त्यानंतर माझे स्वतःचे अनुभव सांगतो. मी 85-86ला जेव्हा पंजाबमध्ये पदयात्रा सुरू केल्या, तर मोघा नावाचं बसामध्ये म्हणजे मला तो साल आठवत नाही मी. हो. मोघामध्ये बसमधनं हिंदूंना काढून मारण्यात आलं. हं, आम्ही एका बॉर्डरमधल्या गावात गेलो, फतेहगड चुडे नावाचं. आम्ही काही तरुण होतो, वंदे मातरम संघटनेचे. तर आम्हाला 4 वाजता तिथं फतेहगड चुड्यामधला जो सरदारजी होता, तो म्हटला की तुम्ही ताबडतोब निघून जा इथनं. म्हटलं का? तर म्हणे तुम्ही बातमी नाही वाचली का? तिकडं हिंदूंना काढून मारतात, तर धर्म पाहून इथं मारलं जातं. तर म्हटलं की मग तू आम्हाला 4 वाजता जा हे सांगतोय, मग वाचवतोयस का? एका प्रकारे तू वाचवतोयस. तो 6.5 फूट होता. सरबजीत सिंग भिंडर त्याचं नाव आजही मी विसरलेलं नाही. आणि तो इतका चिडला होता, की तुम्ही हिंदू असे आहात. ते जे काही त्याला वाईट बोलता येईल ते सगळं तो बोलत होता. किंवा त्याच्यावर एक प्रचाराचा भाग झाला होता, की आम्हाला शिखांना असं करता, शिखांना तसं करता. तर आम्ही आपलं गुरु गोविंद सिंगजी की जय, गुरु जय असं बोलत होतो. तर त्यांनी मला असा प्रश्न विचारला, की तुमच्या घरातले किती लोक देशासाठी मेलेत? हं, तर मी आठवू लागलो. मला काही म्हटलं वाड्यात दिसेल, चौकात दिसेल, नाही आठवलं. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते असं होतं, की इथं घरटी माणूस शत्रूशी लढतोय. काठी घेऊन पाकिस्तानशी आम्ही लढतो. तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवायला आला, तर तुम्ही म्हणे लवकर जा. तुम्ही एवढंच म्हटलं, की बाबा राजकारण तुमच्या ठिकाणी. माझी आई आजारी आहे, माझा भाऊ आजारी आहे, मी भेटायला आलोय. एका संवादाने काय फरक पडला? तो जो 2-4 मिनिटं आधी जो माझ्याशी आर्ग्युमेंट लेव्हलवर भांडत होता, तो म्हणाला, "रुको जी." तर आप भी म्हणले यहाँ से नहीं जाने का आणि त्यांनी ऑर्डर अशी दिली, 2 शेर दूध में चाय डालो, चाय की पत्ती डालो, चीनी डालो, चाय बनाओ, पकोड़े बनाओ, ये नहीं जाएंगे यहाँ से. क्यों? अब देखता हूँ आपको कौन मारेगा. जो सरदारजी आपल्याला खडगहस्त वाटायचा, तो रागामध्ये काय झाला होता, तर तो धर्म या हं, भावनांमध्ये आला होता. मग आम्ही रात्री निम्मी मुलं आमची जरी घोषणा दिली तरी घाबरली होती. कुणी हं, क्वाट खाली हं. झोपलं, कसं तरी करून निघालो. बरोबर. नंतरची घटना सुवर्ण मंदिरातली. तर सुवर्ण मंदिरात जेव्हा गेलो, तेव्हा आम्ही पिशव्या वगैरे घेऊन असं आत चाललो हं, होतो. असे अनेक प्रसंग आले. हं, त्यावेळी आमच्याबरोबर तो विजय आहेर नावाचा होता, जो महाराष्ट्राचा आता डायरेक्टर प्लॅनिंग आहे ना, तो आमच्याबरोबर हं, होता. दोन्ही घटनांमध्ये. एका ठिकाणी अतिरेकी आमच्या मागे आले होते. हिंदू दिसेल त्याला मारायचं. पण आम्ही जरी पदयात्रेला आलो तरी हिंदूच ना. आम्ही गेलो आत गोल्डन टेम्पलला. तर सुवर्ण मंदिरामध्ये गुरु रामदास सराय, गुरु नानक निवास वगैरे हं. लंगर असतो. लंगर म्हणजे हो, जेवणाची हो. जागा. तर तिथं जाताना एक 2-3 तरुण असे आले माझ्याजवळ आणि मला म्हटले, "ओय मुंडे, तू सीख है?" हं, म्हणलं, "नहीं जी."
तर म्हटले हिंदू है, तर मी म्हटलं नॅचरली हिंदू है. म्हटलं कहाँ से आए हो? म्हटलं महाराष्ट्र से आए. त्यांनी मागणं रिव्हॉल्वर काढलं आणि मला लावलं त्यांनी. तो काळ मिलिटन्सीचा होता, ऑपरेशन ब्लू स्टार झालेलं होतं. तर लावल्यावर मी पूर्ण शॉक झालो आणि माझ्या बरोबरची मुलं जी होती, आता मी त्यांना काय सांगणार? तर तेवढ्यात त्या लंगरची घंटा वाजायला लागली. ढोल वाजतात तिथं आणि तो मला असं म्हटला, "यार मारना तो है लेकिन लंगर के बाहर नहीं मारेंगे." हम्म. म्हणजे मारायचंय तुला, तू हिंदू आहे म्हणून मारायचंय. पण लंगरच्या बाहेर नाही. साले तुम्ही आम्हाला सरदारजी म्हणून मारता बघा आजची घटना कनेक्ट होती. करेक्ट. बरोबर आहे. तर तुम्ही सरदारजी म्हणून आम्हाला देशद्रोही ठरवता, तर तुम्हाला तर आता दाखवतो म्हटलं. आणि आम्ही गेलो पळत. आता जेव्हा काही शक्यच नव्हतं लंगर घेणं. हो. तर त्यातली आमची 36 मुलांपैकी ज्यांना मला शक्य होतं, 10-12 मुलांना म्हटलं, की आता आपण जो कोणी वाचेल तो वाचेल. वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून गेलतो. तर सगळ्यांनी बाहेर जायचं. तर बाहेर CRPचा कॅम्प होता. बाहेर पळत आलो, तर ते वाट पाहत असतील. तर काय झालं, मग आम्ही लवकर आलो त्यातली निम्मी मुलं. तर निम्म्यांना माहितीच नव्हतं ना काय झालं. ते आपले मुंडे हलवत येत होते. आणि बाहेर आल्यावर मला म्हटलं, "माहिती आहे काय झालं?" तोपर्यंत आम्ही CRPच्या कॅम्पमध्ये होतो. तर म्हटले, "तिथं कुणाला तरी बंदुकीत तलवारी घेऊन कुणाची तरी मागं सगळी शीख तरुण मुलं पळत होती." आणि मी म्हटलं, "तुम्हाला माहिती आहे का?" म्हटलं, "नाही, ते आपल्याच मागे पळत होते." वाचायचं. ही बापरे. घटना आज आठवायचं कारण असं, हम्म. की 86 साल आणि म्हणजे 85 ते 85-86 ते 40 वर्ष झाली. चाळीस. देश काहीच शिकला नाही. हम्म. बरोबर असंच आहे. म्हणावं लागेल असं नागरिक म्हणा. म्हणून. नागरिक म्हणून. नाही, फार म्हणजे महत्वाचं तुम्ही सांगितलं. शीख लोक एकत्र आले हम्म. आणि त्यांना असं वाटलं, की आम्हाला देशद्रोही ठरवतं का? हम्म. मग Correct तुम्हाला आहे. दाखवतोच. मग त्यांनी घोषणा दिली होती, चिडियो से मैं बाज मराऊ, 1.25 लाख से एक मराऊ, तब गोविंद सिंग कहलाऊ. म्हणजे काय? तर देशात लोकसंख्या किती हिंदूंची? त्याच्या आमच्या एका शिखाच्या वाट्याला 36 येतात म्हणायचे. की असा आकडा सांगायचे काहीतरी. हम्म. आता तो काळ मी पाहिलाय. वा. त्या प्रसंगातून मी गेलोय. त्यानंतर त्याचे परिणाम मी पाहिले. हम्म. जेव्हा राम जेठमलानी पुण्यात आले, हो. तेव्हा इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचं वकीलपत्र घेतलं. म्हणून आम्ही पण जरा मिलिटंट होतो ना. हम्म. जाऊन त्यांना फिजिकली मारलं आम्ही नेहरू मेमोरियल हॉलला. आणि राम जेठमलानी हुशार होते. ते म्हटले, "यांना मी हिरो होऊ देणार नाही. अटक नाही करायचं" म्हटलं. फिजिकली मारलं. त्या हा. इक्बाल सिंग नावाचे जे हम्म. शीख होते बघा, पुना डेली हो. नावाचे न्यूजपेपर काढायचे. हा. नेहरू मेमोरियल हॉलला. आणि त्यावेळी काही हे नव्हतं. तर त्या घटनेनंतर त्याने आम्हाला पण आम्हाला 2 महिन्यांनी एक पत्र आलं मला. हम्म. अतिरेक्यांचं पत्र, की तुम्ही आता कसं पंजाबला शांतता यात्रा घेऊन येताय. हम्म. आता तुम्हाला आम्ही मारणार. आमची मदत करणाऱ्या माणसाला तुम्ही मारलं ना, हम्म. तुम्हाला ठार मारणार. बरं. हो. आता माझं घर काय आहे, घरात बाथरूम पण नाही, हम्म. अंघोळी पण नाही, वाड्यात जाऊन बाथरूम. जो उशीर झाला तर फुटपाथवर झोपायचं. हम्म. आता ते कुठनं तरी पेपरला बातमी आली. सगळ्या पेपरला आलं, संजय नहार यांना अतिरेक्यांची धमकी. हम्म. आता ज्या संजय नहारला सायकल जवळ नाही, ज्याचे वडील महानगरपालिकेत काम करतात, पेपरला आल्यामुळे पोलीस कमिशनर म्हटले, "द्या सिक्युरिटी." मला 2 पोलीस गनमन म्हणून मिळाले आणि मी सायकलवर फिरायचो. बरोबर. मला सांगायचं काय, की नागरिकांनी काळजी काय घ्यायची, त्याचे परिणाम काय होतात त्याचा हा किस्सा आहे. करेक्ट आहे. की ज्या संजय नहारकडे 1,000 रुपये खर्चायला नाही, बरोबर. त्याच्यावर 50,000 रुपये महिना सरकार खर्च करायला लागलं. हम्म. बरं मी सायकलवर, ते स्कूटरवर. हम्म. नंतर लाज वाटायची म्हणून ते म्हणायचे सायकल नको. मग एक गनमॅन होता मला म्हणजे नाईट एक आणि दिवसा एक होता. ते भोसले आणि मला वाटतं बहुधा दोन्ही पुण्यातले प्रसिद्ध. ते भारतीय विद्यापीठच्या मागे तो ढमाले. भोसले आणि ढमाले माझे गनमॅन होते. मी काय घडलं, तर मी नंतर त्यांच्या स्कूटरवर जायला लागलो. तर त्यांनी कमिशनरकडे कंप्लेंट केली. म्हणले, "हा स्कूटरवर हा बसतो इथपर्यंत ठीक आहे. हा पेट्रोल पण टाकत नाही" म्हटले. "आम्हाला पेट्रोल टाकावं लागतं." आणि म्हणले, "स्कूटरवर मागे बसलेल्या माणसाची सुरक्षा आम्ही कशी कशी करायची?" करणार? बरोबर. तर ते कमिशनर म्हटले, "अरे जाऊ दे, चर्चा खूप झाली. पेपरला आले म्हणून आपण याला सुरक्षा दिली." बरोबर. त्या 35 पैशाच्या आंतरदेशीय कार्डचा परिणाम काय झाला? हम्म. तर शासनाला माझ्यावर 50,000 रुपये खर्च करावे लागले. करणार. बरोबर. आणि समाजात दहशत निर्माण झाली ती वेगळी. हम्म. 1,000 लोकांना पत्र यायची, एखाद्याला मारायचं, 999 लोकांना भीती बसायची. तर हा एक अजेंडा असतो. हम्म. अर्थव्यवस्थेला मोडणारा, करेक्ट. देशाच्या ऐक्याला मोडणारा, करेक्ट. हा सामाजिक ऐक्याला मोडणारा. बरोबर. आपण आणि तिन्हीची चर्चा करूयात. तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. पण आत्ता जसं म्हटलं की सीझन जो आहे, 2 सीझन असतात काश्मीरमध्ये. आत्ता जो उन्हाळ्यातला सीझन आहे, ट्युलिपच्या गार्डन्स फुलतात आणि पीकवरती होता. कदाचित आकडे जर आले असते तर ते एक विक्रम पण ठरला असं म्हणतायत. पण मला सांगा तुम्ही, आत्ता ज्या पद्धतीने रिॲक्शन्स सुरू आहेत सगळीकडं, काश्मीरमध्ये खुद्द काय घडलं तर कडकडीत बंद 35 वर्षानंतर, पाळणा. आणि तोही भारताच्या बाजूने, आत्तापर्यंत भारताच्या
विरोध. हे जे तुम्ही काय बघताय, तुम्ही अनेक काश्मीरमधल्या घटना बघितल्यात, ही एका नव्या बदलाची सुरुवात आहे की ज्या पद्धतीनं तिथले जे काश्मीरी आहेत ते उतरले, ते सांगतायत की हा गोळीबार आमच्या रोजगारावरती पण आहे, आमच्या पोटावरती पण हा गोळीबार आहे. मला बदलाची सुरुवात नाही वाटत. त्याची 2 कारणं सांगतो. आपल्या भारताला काश्मीर भारताबरोबर पाहिजे. पण अँटी पाकिस्तान काश्मीर पाहिजे, प्रो इंडिया नाही. हं. अफगाणिस्तान भारताबरोबर पाहिजे. पण अँटी पाकिस्तान अफगाणिस्तान पाहिजे. प्रो इंडिया अफगाणिस्तान नको. आपली जी फॉरेन पॉलिसी आहे, आपली जी डिफेन्स पॉलिसी ती पाकिस्तान सेंट्रिक आहे. आणि आपला प्रॉब्लेम चायना सेंट्रिक आहे. हं, हं, हं. हा त्यातला बेसिक प्रॉब्लेम आहे. आता पाकिस्तानमध्ये प्रो इंडिया मूव्हमेंट आहे. बरं. पण अँटी पाकिस्तान नाहीये. हं. मी पाकिस्तानमधला पीओकेचा भाग सांगतो. मी पाकिस्तान हो, जाऊन आलोय. हो. म्हणजे भारत माता की जय म्हणणारे लोक पाकिस्तानमध्ये आहेत. आणि ज्या मोठ्या संख्येने आहे. हं. ही बेसिकली लक्षात घ्या, की ज्या तिथल्या शासन व्यवस्था आहेत, हं. ज्या सैन्य व्यवस्था आहेत आणि जी ज्याला मीडिया म्हणता येईल, हे प्रश्न आंतरराष्ट्रीय शस्त्रांच्या दलालांचा पण त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. अनेक देशांकडे विकायला काही नाही. हं. आपण धान्य विकतो. आता बघा आज आपण हे केलं, की सिंधची ट्रिटी आपण हो. रद्द. त्याला उत्तर पाकिस्ताननी सांगितलं, की बाबा व्यापार बंद. त्यांनी सांगितलं, की तुम्हाला एअर स्पेस वापरू दिली जाणार नाही. हं. हे बघा, नुकसान जास्त त्यांचं होणार आहे. पण आपलं होणारच नाही असं आहे का? हं. आपली अशी सिच्युएशन नाही होऊ शकत का, की जिंकायचं आपल्याला? हं. इतरांना पराभूत करून जिंकायचंय, की नाही करून जिंकायचं? विकास आहे. बरोबर. तर ह्या धोरणांचा प्रश्न आहे. तर आपल्याकडे जी अडचण आहे, ती आत्ता अशी आहे, की आपल्याला कुणाचा तरी पराभव करून जिंकायचं आहे. हं, हं. जिंकताना 2 नियम असतात, की पराभवच केला पाहिजे, असं नाही ही भारतीय संस्कृती. संस्कृती आहे. हं. एक उदाहरण सांगतो संत नामदेवांचं. हो. नामदेवांच्या गावात विनोबा भावेंनी भेटवईत एक वाक्य लिहिलेलं आहे. हं, हं. जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही, हं. तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला. बरोबर आहे. प्रेमाने जिंकता पण येतं. म्हणजे प्रेम हे सुद्धा शस्त्र असू शकतं. तसं आहे. आणि प्रेम हे शस्त्र आहे म्हणजे काही लढाई करायचं असं नाही. नाही. बरोबर. जो बंदूक घेईल त्याला न्यूट्रलाइज करावंच लागेल तुम्हाला. बरोबर. हं. बंदुकीचं उत्तर बंदुकीने द्यावं लागेल. हं. पण ते द्यायला लष्कर, पोलीस हे समर्थ आहेत. पण पण हां. पण इथं इथं तेच म्हणायचं आहे मला, की इथं काय हा एक प्रकारे टुरिस्ट इकॉनॉमीवरचा पण हल्ला आहे. काश्मीर एक मार्केट आहे, इंडस्ट्री आहे. आपण त्याकडे येऊयात. 370 कलम जेव्हा काढून टाकलं, त्याच्यानंतर काय बदल होत आहेत ते पण आपण बघतोय. आज तिथं जे युवक आहेत त्यांच्या हातामध्ये दगडं नाही आहेत वगैरे. ते युवक सगळे जे आहेत त्यांना रोजगार मिळू लागलेला आहे. कारण रिॲक्शन बघा, मी जसं मगाशी म्हटलं, की कहाण्या पण काय लागलेल्या आहेत, की जे वाचलेले आहेत ते काय सांगतायत. आमच्यासाठी घरं उघडली गेली. माझा जीव तो तट्टूवाल्याने, घोडेस्वाराने वाचवला, गाईडने वाचवला, हॉटेलवाल्याने वाचवला. त्यामुळे त्यांना पण कुठेतरी भीती आहेच ना, की हे जर सगळं परत एकदा बंद झालं, म्हणजे आपण अशी जर रिॲक्शन दिली, तर दहशतवाद्यांचा जो अजेंडा आहे तो हेतू साध्य होतोय. म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. परत परत जे आपण आपली जी थीम याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. बघा, काश्मीर भारतापासून तोडावं, ही योजना यायचं पहिलं जे सुरू झालं ते बांगलादेश नंतर. असं म्हटलं जायचं की बांगलादेशची निर्मिती 4 काश्मीरी पंडितांनी केली. इंदिरा गांधी काश्मीरी पंडित होत्या, टी.एन. कौर होते, पी.एन. अक्सर होते आणि डी.पी. धर होते. पाकिस्ताननी प्रयत्न काय केला, की काश्मीर तोडायचं भारतापासून. पण ते गेले काश्मीरवर प्रयोग करायला त्यांना जास्त पाठिंबा मिळाला पंजाबमधनं. कारण जे पंजाबमधल्या मिलिटन्सीशी लढताना सगळ्यात मोठी चूक काय आपली झाली, की ती कदाचित त्यावेळच्या परिस्थितीनुसार बरोबर असेल. ती म्हणजे सुवर्ण मंदिरामध्ये केलेलं ऑपरेशन ब्लू स्टार. त्या ऑपरेशन ब्लू स्टारनी पाकिस्तानला कधीही मिळालेलं नाही इतका सपोर्ट मिळाला. म्हणजे हजारो शीख तरुण दहशतवादाकडे वळले. तीच गोष्ट काश्मीरमध्ये कधी घडली? 1990 साली. 1990 साली ज्या प्रकारचं वातावरण होतं, म्हणजे अक्षरशः जेव्हा जगमोहन होते, तेव्हा जे ऑपरेशन झालं, तुम्हाला आठवत असेल तरी मी सांगतोय तुम्हाला, म्हणजे 89 एंड ते जानेवारी 90 त्याला ऑपरेशन टोपॅक म्हणतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑपरेशन झाले आणि काश्मीरी पंडित जे बाहेर पडले, गोळीबार झाला, स्वतंत्र काश्मीरची घोषणा नव्हती असे लोक म्हणतात. तीच परिस्थिती पंजाबशी पण तुलना करा. आपण ऑपरेशन ब्लू स्टार करताना काय सांगितलं, की आम्हाला इनपुट असे आहेत की इथं खलिस्तानची घोषणा होणार आहे. देश आजही किंमत मोजतोय. सेम 1990ला झालं. हजारो तरुण पाकिस्तानात गेले. पाकिस्तान बसलेलाच होता, त्याला सूड उगवायचा होता. पाकिस्तानमध्ये सैन्याची शपथ होती, जोपर्यंत बांगलादेशची बदला घेणार नाही तोपर्यंत मी
माझी शपथ पूर्ण होणार नाही. हम्म, पण पाकिस्तान काय झालं, द्वेषाने आंधळा झाला होता. त्याला आपली अवकात किती आहे, हम्म, त्याला आपली ताकद किती आहे. पाकिस्तान हा बांडगुळासारखा अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या भरोश्यावर आहे. चालत होता. भारताची मिन टाईम स्वतःची ग्रोथ होत होती. बरोबर. जरी आपल्याला पाकिस्तान म्हणजे इंदिरा गांधी किंवा नेहरूंना आपण किती विरोध केला, हम्म, तरी अलिप्तता राष्ट्र चळवळीमुळे भारताचं एक वेगळं स्थान जगाच्या राजकारणात झालं होतं. हम्म, म्हणून बांगलादेशला मान्यता मिळायचं कारण तेच होतं. हम्म, मग प्रत्येक युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय यंत्रणा भारताच्या बाजूने होता. हम्म, पाकिस्तान एक खेळणं होत होता. हम्म. कधी अफगाणिस्तानसाठी, कधी बरोबर. भारतासाठी. बरोबर. म्हणजे काइंड ऑफ तो असतो ना, ते आपण सुपारी देतो, हम्म, तशी सुपारी. बरोबर. आजपर्यंत पाकिस्तान त्या रोलमधनं बाहेर पडत नाही. हम्म, आजही पाकिस्तान इन्स्ट्रुमेंट आहे, ऑपरेटर नाही. बरोबर. बरोबर. पण संजय सर बघा, म्हणजे ज्यांच्यावरती हे प्रसंग गुदरलेले आहेत त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या रिॲक्शन बघा. अगदी पुण्यातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गणबोटेंची फॅमिली असेल, जगदाळे असेल, गणबोटेंची बायको असेल, जगदाळेंची मुलगी असेल, ते ज्या पद्धतीनं संयमितपणे बोलतायत आणि ते म्हणतात की हिंदू मुस्लिम इकडं करू नका, जे काय मला चाललंय मला ते. इतकं सुदैवानं म्हणजे मी त्या प्रोसेसमध्ये ते जगदाळे त्यांशी माझा हो. संपर्क आला. हो. घटना घडल्यावर 3:50ला मला त्या वैभव वाघ आमचे हो. त्यांनी नंतर 4 वाजल्यापासून मी त्या प्रत्येक मोमेंटवर लक्ष ठेवून होतो. गणबोटे माझ्या ओळखीचे होते कारण ते नामदेव शिंपी समाजाचे आहेत. रास्तापेठेत हो. त्यांचं फरसांचं दुकान आहे. हम्म, मला काय आशा वाटते माहिती का, म्हणजे हां. तुम्ही पहिला प्रश्न विचारला तेव्हा बरोबर. एकीकडं एक काम आहे की हा प्रश्न सरकारने, बरोबर. देशाने Correct. आणि यांनी सोपवलं पाहिजे. बरोबर. मला एक फोन आला आणि मला असं विचारलं की म्हणे टीव्ही चॅनलवर एक चर्चा आहे, तुम्ही याल का? मी म्हटलं मी नाही येणार. पण मी म्हटलं विषय काय? म्हणे पाकिस्तानवर हल्ला करावा की नाही याच्यावर. हां. आता मला सांगावं की संजय नाहरांना किंवा एखाद्या डब्यावाल्याला, गाडीवाल्याला प्रश्न विचारायचा, पाकिस्तानवर हल्ला कधी करायचा? त्यासाठी संरक्षणातले तज्ज्ञ बसलेले. बसलेले आहेत. एक्झॅक्टली. त्यासाठी मंत्रिमंडळ आहे. बाहेर लोकांनी टीव्हीवर सांगायचं की पाकिस्तानवर हल्ला करा. मग करायचं असेल तर त्यासाठी त्याच्या साधक बाधक परिणामांची चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ असतं. या देशात दुर्दैवानं आज काय झालंय की ज्यांनी शांततेच्या गप्पा मारायच्या Correct. ते युद्धाची भाषा बोलतायत बरोबर. आणि ज्यांनी युद्ध करायचंय ते शांततेची भाषा बोलतायत. बरोबर. हा फार विरोधाभास हा विरोधाभास आहे. आहे. पण मला पण तो सांगा, आज आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही जसं म्हणे घुसून मारा, हां, इस्रायल हमासचं उदाहरण देत आहेत. म्हणजे तेच की ज्यांनी ठरवायचं ते ठरवते, त्यांना करू द्या ना. आपलं सरकार आहे, मिलिटरी आहे. परत परत आपण तेच म्हणतोय की ज्यांच्यावरती एवढा प्रसंग गुदरला आहे ते अत्यंत, म्हणजे फक्त गणबोटे किंवा जगदाळे म्हणत नाही मी, बाकीचं पण बघा, गुजरातमधल्या भगिनीचा पण व्हिडिओ बघा, सगळीकडं ते काय म्हणतायत की तिथं आपली सुरक्षाच नव्हती. मिनी स्वित्झर्लंड होतं. त्याने जे स्ट्रॅटेजिकली निवडलं, मला त्याच्याकडे पण यायचं आहे की पहलगाम जे आहे तो त्याने निवडला. तिथं मैदान आहे, तिथं पळून पण जाता येत नाही, इतकं विस्तीर्ण मैदान आहे आणि दिसतंय आपल्याला ते काय फिदाईन पण नव्हते. म्हणजे कुठंतरी पाकिस्तान पुरस्कृत सीमापार ते अतिरेकी आलेले आहेत. इतकं असून सुद्धा जे काय घडतंय, नातेवाईक ते सांगतात आणि इकडं मात्र बॉयकॉट करा, आर्थिक बहिष्कार टाका, घुसून मारा. आर्मीची चूक असं म्हणता येणार नाही, कारण आर्मीचे जे निर्णय घेणारे लोक असतात ते वर असतात. जीओसी असतात, मेजर जनरल असतात. सैनिकांची काही चूक नाही, पोलिसांची काही चूक नाही, फोर्सेसची काही चूक नाही. आता बऱ्याचदा काय होतं की अतिरेकी काय करतात की साधारणपणे ज्या ठिकाणी संधी मिळेल, म्हणजे 100 ठिकाणी आर्मी बिचारी थांबलेली आहे, एकाच ठिकाणी थांबलेली नाहीये, म्हणजे ती चुकली असं नाही म्हणतात. ही धोरणकर्त्यांची चूक. मागं जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला त्याही वेळी चूक कुणाची होती? त्या गाडी घेऊन जाणाऱ्या माणसांची नव्हती. इंटेलिजन्स फेल्युअर असं मी म्हणून चकू. आपण पर्यटकांना हात लावत नाही या एका गैरसमजात होतो, धोरण करते. आणि ते खरं होतं, कारण यापूर्वी कधी घडलं नव्हतं. म्हणजे जे पूर्वी घडलेलं नाही. पण आत्ता तुम्ही जर, खूप लोक त्याच्यावर बोलत नाहीयेत, पण मागच्या महिन्यामध्ये बरोबर 1 महिन्यापूर्वी बलुचिस्तानमध्ये एक रेल्वेत हल्ला झाला होता. जाफर एक्सप्रेस. तर त्यात मेले 200 मेले की 60 मेले, 300 मेले की 400 मेले, याच्यावर चर्चा आहे अजून. आणि त्याच्यावर त्यांनी भारतावर आरोप केला होता. आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेनमधले सगळे मुसलमान होते, पण बलुची मुसलमान, पंजाबी मुसलमान. तर हे अतिरेकी तिथले लोकांना त्याचं राज्य विचारून मारत होते. मी काय सांगतो लक्षात. आता जे घडलं याच्यामागे पाकिस्तान आहे हे वाटण्याचं कारण काय, की तो त्यांना गैरसमज झाला असेल की बलुचिस्तानमध्ये आपण केलं. पण आपलेही लोक, हे बघा, या गोष्टी देश चालवण्याला कराव्या लागतात. बरोबर. पण सांगायचं नसतं.
काँग्रेसमध्ये काय होतं की नरसिंहराव किंवा कधी सांगत नव्हते ठोका हम्म, ठोकून टाकायचे. हम्म. आणि आज काय होतंय की आपण बघू तुमच्या देशाचे तुकडे करतो, तुला बघूनच घेतो. बरोबर. म्हणून मी म्हटलं की हे मोर्चे काढून, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हो. काश्मीरमध्ये एक मुलगा आहे, ज्याच्या घरा म्हणजे जो मुलगा पोलिसाचा आहे, हम्म, जो वडिलांच्या मांडीवर असताना अतिरेक्यांनी वडिलांना मारलं. हम्म, मंजूर बशीर नाव आहे त्याचं. हम्म. आता वडिलांना अतिरेक्यांनी मारलं, त्याच मुलाला इथं जर तुम्ही 2 मुस्काटे देऊन सांगितलं की तू अतिरेकी आहे, तर देशाचं नुकसान आहे का नाही? हम्म, म्हणजे एक मुलगा अतिरेकी झाला तर 10 जीव आणि 1 कोटी रुपये सरकारचे जातात. हम्म. तर हे नागरिकांनी पाळायचं आहे. करेक्ट. जो देशासाठी आपल्या येतो. हो. आता आमच्याकडे सरहदमध्ये मुलं आहेत. हो. सगळी मुलं घटना घडल्यापासून मदत करतायत. हम्म. मराठीत बोलतायत. हो. पुस्तकांचं गाव सिराज नावाचा मुलगा हो. करतोय. कल्पना काय की बंदुका बाजूला ठेवा, करेक्ट. लेखण्या घ्या. तो मुलगा आज हिट लिस्टवर आहे. हम्म. आमचा जाहीद भट नावाचा मुलगा आहे. करेक्ट. ग्रामपंचायतीने ठराव दिला. कशाला दिला? महाराष्ट्रातून मांडलं पाहिजे. त्याला थ्रेट आला की आमचा व्यवसाय बंद करू, तुला मारून टाकू. हम्म. आता त्याच मुलाला इथे तुम्ही थ्रेट दिला हम्म. आणि त्याला जर परत जावं लागलं तर तो मुलगा काय विचार करेल आपल्याबद्दल? हं. तर आपल्याला आपल्या देशाचे अँबॅसेडर्स बनवायचे. आपण काय करतोय की शत्रूला मदत होईल असं काम करता कामा नये. येस, तुमचा अनुभव काय सांगतो? मला तेच म्हणायचं की दिसतंय सरळ सरळ की जो बदल घडा लागलेला आहे, म्हणजे 370 कलम असेल किंवा जे काय आत्ता मध्ये आपण पावलं उचलली, तिथं आत्ता जे युवक आहेत त्यांच्या हातामध्ये दगडं दिसत नाही आहेत. तिथं हाताला त्यांना रोजगार मिळायला लागलेला आहे, टुरिस्ट येत आहेत, एक इकॉनॉमी जी आहे ती फुलते आहे. अशा वेळी अशा पद्धतीनं तुमच्यामध्येच फूट पाडण्याचं हे जे षडयंत्र आहे, तुमचा अनुभव काय सांगतो? काय होईल? काय तुम्हाला दिसतंय? मला काय वाटतं सांगतो. ज्या दिवशी दगडफेक बंद झाली ना, तेव्हा मला काळजी वाटली. कारण दगडफेक करायचं तर ते दिवसभरात मोकळं व्हायचं. पण दगडफेकवाले बी कसे 6 वाजता यायचे, टीव्हीवाले यायचे, 7ला परत घरी जायचे. हो, म्हणजे दगडफेक ही प्लान्ड आहे की काय असं वाटावं, अशी मी लाल चौकात अनेक दिवस राहिलेलो आहे. सगळं बंद झाल्यावर मला असं वाटलं की हे सगळं बंद झालंय. जेव्हा काही होईल तेव्हा खूप मोठं होण्याची शक्यता आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्येक लहान गोष्टीत आपण डिवचत होतो. म्हणजे काय? तर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. आपण तिला भगवा रंग दिला आणि काही लोक त्याला सांगायचे की हिरव्यावर आक्रमण आहे. जे पंजाब चोळी घडलं सेम. आपण काय सांगायचो? तुमच्या मुलींची आम्ही लग्न करू पळवून नेऊन. आमच्याकडं नाव घेत नाही, पण ज्या मुलीला देशभर ओळख आहे, तिला एक मुलगा येऊन म्हटलं, आता आम्हाला मुली मिळतील का काश्मीरमध्ये? ती 2 दिवस रडत होती. तिच्या मनाशी काय वेदना झाल्या? तशाच वेदना आपल्याकडे पर्यटक गेला. गणबोटे फॅमिली बिचारी आयुष्यभर काश्मीरवर प्रेम करणारी माणसं. ते मारले गेले तर तीच प्रतिक्रिया आपली असेल. म्हणजे आपल्या तरुणांना असं वाटतं की साले मारले पाहिजेत. ती प्रतिक्रिया वाटणंही चुकीचं नाहीये. पण तिच्यावर संयम ठेवणं हे राजकीय नेत्यांचं काम आहे. हे माध्यमांचं काम आहे. हे जबाबदार नागरिकांचं काम आहे. करेक्ट. या तीनही गोष्टी दुर्दैवानं त्यांची भूमिका, त्यांची जबाबदारी तेवढी पेलताना दिसत नाही. हा आजचा काश्मीरमधला प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आणि हा दहशतवादी हल्ला आहे, हा पाकिस्तानचा हात दिसतोय, पुरस्कृत दिसतोय, तरी पण त्याला त्या पद्धतीने रंगवलं जातंय. आणि जी एक नेहमीची एक ज्याला आपण म्हणतो की एक टूलकिट म्हणा किंवा एक हे असतं की आतंकवाद्यांना धर्म नसतो असं ते म्हणतात, परंतु या एकाच धर्माचे सगळे अतिरेकी सापडतात, असं कसं? आता परत त्याच्यावरून सुरू झालेलं आहे. आणि मग त्यामुळं मग तुम्ही हे घेऊ नका, आर्थिक बहिष्कार टाका, हे करू नका. मला सुद्धा मला एक तेच प्रश्न म्हणायचं की जसं विचारला की प्रत्येक मुसलमान अतिरेकी नसतो, पण प्रत्येक अतिरेकी मुसलमान असतो, असे का? मी त्याला म्हटलं की जेव्हा पंजाबमध्ये मिलिटन्सी होती तेव्हा आम्ही सांगायचो की प्रत्येक शीख अतिरेकी नसतो, पण मग ते प्रश्न विचारायचे की प्रत्येक अतिरेकी शीख का असतो? म्हटलं हा अजेंडा आहे. हा एक अजेंडा तयार केला जातो. बरोबर. आणि हा अजेंडा कोण करतं? तर जगावर ज्यांना राज्य करायचं ते एजन्सीज करतात. उदाहरण स्वरूपात सांगतो, नेपाळमध्ये आपल्या विरुद्ध काय झालं तर आपण काय करतो? नेपाळवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतो. मलेशियात काय झालं? छोटासा मालदीव सारखा देश, काय मालदीवची ताकद आहे भारताच्या विरुद्ध बोलायची. अहो, ज्या माणसाला चीनमध्ये मेजरच्या लेवलला सुद्धा लोक बोलत नव्हते, भारताने त्याचं बंद केल्यावर तो मालदीवचा राष्ट्राध्यक्ष चीनच्या जिनपिंगला भेटला. तुम्ही कल्पना करा की आपल्या शिवाजी महाराज नेहमी सांगायचे, किल्ला जिंकायचा असेल तर किल्ल्याच्या आजूबाजूची गावं जिंकली पाहिजेत. दुसरं एक वाक्य शिवाजी महाराज सांगायचे, मोठा शत्रू जेव्हा हल्ला करतो तेव्हा जवळचा शत्रू आपला मित्र असतो. म्हणजे काय? औरंगजेबाने जेव्हा हल्ला केला तोपर्यंत शिवाजी महाराजांचे
सगळे लोक आदिलशाही बरोबर होते. हं. मग शिवाजी महाराजांनी घोडदळ आणि पायदळ आदिलशाहाला दिलं. हं. याच शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो. त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी होतं. मालोजी राजेंनी शहा शरीफ दर्ग्याला जाऊन हं. नवस केला आणि त्या नवसातनं मुलं झाली म्हणून शहाजी आणि शरीफजी अशी नाव दिली गेली. बरोबर. धर्म हा जर कारण असतं तर तो सय्यद आदिल नावाचा मुलगा हं. की जो एक असेल पण धर्म युद्ध बरोबर. नाही हे सांगायला ते खूप मोठं उदाहरण आहे. हं. बरोबर आहे. घोडेवाली माणसं पुढे. आज त्या गोनपुटी त्यांनी म्हटली मी माझ्या आयुष्यात हो. मरेपर्यंत विसरू शकत नाही. काय विसरू शकत नाही? तो घोडेवाला, तो हं. ड्रायव्हर, ती माणसं अहो ही मोठी आहेत ना हो. तुम्ही तुम्ही अति बघा बाळासाहेब भारती एक वाक्य सांगायचे की बरोबर. नागरिकांसाठी सांगायचे लष्करासाठी नाही. नाही. दुर्जन शक्तीच्या विरुद्ध लढण्यापेक्षा सज्जन शक्तीला ताकद द्या, दुर्जन शक्ती आपोआप कमी होईल. बरोबर. तुम्ही देशद्रोह्यांच्या विरुद्ध लढायचं काम पोलीस, आर्मी आणि शासनकर्ते करतील. हं. तुमचं काम देशभक्तांना सांभाळण्याचं आहे. तिथं चूक केली तर देशाला किंमत मोजावी लागेल. बरोबर. तुम्ही मगाशी उल्लेख केला दगडफेक व्हायची. मग ते कसं थोडंसं संशयास्पद तुम्हाला वाटलं की बाबा हे प्लॅनिंग आहे का, स्पॉन्सर आहे का? कारण मीडियावाले यायचे वगैरे. मला तेच विचारायचं की मधल्या काळामध्ये तुम्ही बदल काय पाहिलाय? जो जो आता हल्ला झाला, त्या हल्ल्याचं सगळं स्वरूप बघता, हे जे म्हटलं जाते यात तरी तथ्य आहे की तिथं जे झालं 370 कलम रद्द झालं, त्याच्यानंतर तिथं आता निवडणुका पण झाल्या. लडाख वगैरे सेपरेट केले, तो अजून विषय आहे. पूर्ण राज्याचा दर्जा अजून नाही आहे. तिकडे नायब राज्यपालच वरचढ आहेत मुख्यमंत्र्यांपेक्षा सुद्धा. पण कुठंतरी जे बदल आहेत ते व्हायला लागले आणि ते होऊ नयेत. ते मेनस्ट्रीममध्ये सगळे जे युवक आहेत त्यांना हाताला रोजगार मिळू लागला. तुम्ही जसं उल्लेख केला, गाईड असेल, घोडेवाला असेल, हे असेल. हेच षडयंत्र दिसतंय तुम्हाला बघा, की आपण हेच आणून पाडण्याचं? काश्मीर प्रश्नाकडे पाहताना पहिली चूक काय करतो हं. की काश्मीर हा एक हिस्टॉरिकल कॉम्प्लेक्स आहे. हं. हे तुम्ही लक्षात घ्या. तो आजचा आहे का तर तो शंकराचार्यांच्या उदयाच्या आधीपासूनचा आहे. शंकराचार्यांचा उदय केव्हा झाला? 8व्या शतकात. हं. 2000 वर्ष काश्मीरनी देशाचं बौद्धिक नेतृत्व केलं किंवा जगाचं. हं. म्हणजे पैगंबरापासून तर येशू ख्रिस्तापर्यंत सगळे ऋषी मुनी संत हे तपश्चर्येला काश्मीर द्यायचे असं म्हटलं जातं. हं. काश्मीरला पार्वती म्हटलं जातं. म्हणजे शंकर देशात जो शेवळीजम बरोबर. होता. आज काय झालंय की शंकराचार्यांच्या उदयानंतर हं. शंकराचार्यांनी 4 पीठं केली. हो. केली ना. काश्मीर का नाही? हं. अभ्यासकांचं काम आहे ना. बरोबर. पाहिजे ना. बुद्धी हा आपण सरस्वतीला काय म्हणतो? शारदापूर्वासिनी. हं. शारदा म्हणजे काय? सरस्वती नदीचा उगम कुठनं आलाय? हं. शिव सृष्टी निर्माण झाली शिवानी केली म्हणतो. शिव कुठनं आलाय? हं. पार्वती. याचे तुम्ही बदलांचा कधी अभ्यास करणार की नाही? हं. आज घटना घडली, राग आला, काही गोष्टी कराव्यात लागतील. म्हणजे अतिरेक्यांनी बंदुकीने लोकांना मारलं तरी त्यांना सोडून द्या असं म्हणण्याची हिंमत कुणीच नाही करू शकत. हं. म्हणजे त्या आता तर अतिरेक्यांचे आईवडील सांगतात की माझ्या मुलांना मारून टाका. हो. आता ती पण एक भावना आली लोकांमध्ये. माझा हो. मुलगा चूक असेल, माझ्या मुलाला सोडू नका. सोडा. मग एक उदाहरण आहे. माझ्या नावाचा मुलगा होता. त्या मुलाचे वडील मोठे अतिरेकी होते. लष्कराची इच्छा होती की त्यांनी अतिरेक्यांकडे जाऊ नये. हं. म्हणून लष्कराने आर्मीने मला पोलिसांनी विनंती केली की त्या मुलाला तुम्ही पण तो आदनमधनं असं जागा व्हायचा. हं. एकदा मी त्याच्या पोलिसांना कळवलं आणि घरी कळवलं की हा मुलगा घेऊन जा. तर त्याच्या आईने त्याला असं सांगितलं की तुझ्या बापाने माझ्या आयुष्याची बरबादी केली. हं. लग्न करायचं नव्हतं. मुलं व्हायला नाही पाहिजे. मुलं झाली तर तुम्ही जी हातात बंदूक घेतली त्याने आमचं आयुष्य बरबाद केलं. तुम्हाला वाटलं असेल तुम्ही शहीद बीत काय नाही म्हटले. आई असं म्हटली की जर तू काही चूक केली तर तुला गोळी घालणारी मी पहिली आई असेल. हं. मला मदर इंडिया पिक्चर आठवला. पण ही काय माझ्या एकट्या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन नाही. आजकाल कॉन्फ्लिक्टमध्ये अजून एक गंमत सुरू झाली हं. की स्टोरीज तयार केल्या जातात. म्हणजे काय? मी निघालो, मी जोरात गेलो, शब्द वाढवले जातात आणि आता घाबरायचं नाही. अरे ते सांगायला आपली गरज आहे का? हं. मी अनेक मोठे मोठे हं. विद्वान महाराष्ट्रात पाहिलेत. तुमचेही मित्र आहेत, हं. माझेही मित्र आहेत. पण हे तुमचं नाही काम अहो. नाही. हां. दूध मांगो तो खीर देंगे, कश्मीर मांगो तो चीर देंगे. चिरणं आर्मी का काम आहे. हं. दुधाची खीर देणं आपलं काम आहे. बरोबर. आपली गडबड जी आपली इंटेलेक्च्युअल गडबड झाली ना ती तिथं झाली. बरोबर आहे. पण त्यानिमित्ताने परत सांगा काश्मीरीयत काय आहे? तुम्ही मगाशी जसं सांगितलं काश्मिरीयत तसं. कारण हे लोकांना कळू द्या. काश्मीर रेबेल आहे. काश्मीर बंडखोर आहे. काय आहे नेमकं काश्मीर? बघा थोडं ऑड उदाहरण सांगतो. पूर्वी काश्मीरमध्ये पंतप्रधान पद होतं. तर काश्मीरींना बक्षी गुलाम मोहम्मद नावाचे पंतप्रधान होते. हं. पंडित नेहरूंनी असं विचारलं की या राज्यामध्ये पाकिस्तानमध्ये जावं असं वाटणारे लोक किती आहेत? हं. तर
बक्षी गुलाम मोहम्मद म्हटले 50 लाख. मग पुढचा प्रश्न विचारला की भारतात राहावं असं वाटणारे लोक किती आहेत? म्हटले 50 लाख. मग म्हटले की आझाद काश्मीर पाहिजे असं वाटणारे लोक किती? म्हटले 50 लाख. म्हणजे तटस्थ राहिलं पाहिजे असं वाटणारे लोक किती? म्हटले 50 लाख. मग नेहरूंनी शेवटचा प्रश्न विचारला, ऐका की गोष्ट खरी नसेल, म्हणजे राज्याची लोकसंख्या किती? म्हटले 50 लाख. काश्मीर माणूस असा आहे, तो अनेक भूमिकांमध्ये जगत असतो. तो त्याच्या रक्तामध्ये हॉस्पिटॅलिटी आहे. सकाळी चिनी माणूस आला की तो त्यालाही वेलकम करतो, दुपारी भारतातला आला तरी वेलकम करतो, आणि संध्याकाळी पण त्याला राग आला तर पाकिस्तानच्या टोळीवाल्यांनी हल्ला केला. हे काश्मीरी विसरलेले म्हणून पाकिस्तानला कधीही काश्मीरींनी साथ दिलेली नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, काश्मीरमध्ये अँटी इंडिया फिलिंग आहे का? तर ती काही प्रमाणात आहे. अँटी म्हणजे लोकांच्या विरुद्ध नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पण ती प्रो पाकिस्तान नाहीये. तुम्ही लक्षात घ्या बरं का. पाकिस्तानमध्ये, काश्मीरमध्ये पाकिस्तानवर प्रेम नाही, 0% प्रेम आहे. जे काही राग आहे तो भारतावरच्या रागापोटी काही लोक तिकडे जातात. धर्मयुद्ध करा म्हणणारे किती लोक येतो. अहो, काश्मीरमध्ये आदल्या दिवशी लाखो पर्यटकांना लोक फिरवत होते, आणि सकाळी 10-12 जण आले, काय 5 असतील 7 असतील, अख्खं काश्मीर हिंदूंच्या विरुद्ध झालं का? हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि ते समजून नाही घेतलं तर जो इक्बाल पाकिस्तानात गेला त्याने आपल्यासाठी एक कविता लिहून ठेवली होती, ज्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तानीला, त्याने लिहिलं होतं की वतन की फिक्र करना था, इक्बाल, तेरा वतन मुसीबत में आने वाला है. आपण एकाच माणूस आहे ना तो. भारतासाठी सर्वोच्च गीत लिहिणारा इक्बाल पाकिस्तानात गेला, आणि जाताना वतन की फिक्र करना था भारताला सांगणारा माणूस पाकिस्तानच्या निर्मितीची गीतं लिहू लागला. बरोबर आहे. तुम्ही जसं मगाशी जाफर रेल्वे एक्सप्रेसचा बलुचिस्तानचा संदर्भ दिला. पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत असीम, त्यांचंही भाषण जे आहे भडकव, त्याचाही उल्लेख होतोय. त्यांनी पण इक्बालांना कोट केलं होतं असे म्हटलं जाते. पण त्याचे बरोबर मला विचार संदर्भ वेगळे होते. पण मला तेच म्हणायचं की तुम्ही आता याकडे सगळं बघताना जे धोरणकर्त्यांच्या चुका सांगताय किंवा तिथली जी सिच्युएशन सांगताय की अँटी किंवा प्रो, हे सगळं इकडे घडत असताना त्या हल्ल्यातून आत्ता असं दिसतंय की तिथं सुरू आहे, अगदीच काही ठप्प नाही आहे, बुकिंग सगळी कॅन्सल नाही आहेत. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे आता लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या धोरणांच्या चुका 10-20% असं म्हटलं तर आपल्याकडे लोकशाही आहे, आपण आपल्या धोरणांबद्दल बोलू शकतो. पाकिस्तानमध्ये 75% धोरणांच्या चुका आहेत. म्हणजे काय, तर त्यांना त्यांचा देश एक ठेवणं अवघड आहे. पाकिस्तानला एकमेव गोष्ट आहे की त्यांचा देश कायम एक ठेवायला उपयोगी ती म्हणजे अँटी इंडिया स्टँड. त्यामुळे भारत विरोधी आधी स्टँड होता त्यांचा, भारत विरोधी. आता त्यांना तोच स्टँड कन्वर्ट करून मुस्लिम विरोधी करणं हे त्यांच्या राजकीय फायद्याचं आहे. आणि त्यांना असं वाटतं की भारतातले जे काही 10-15 कोटी 20 कोटी मुसलमान असतील त्यांना चेतवायचं, म्हणजे फुकटचं मटेरियल आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला काही करायचं असेल तर खर्च येतो. पाकिस्तानला फुकटे इथे मिळू शकतात. त्यासाठीची ही नियोजनबद्ध योजना आहे, आणि त्या ट्रॅपमध्ये आपण फसू नये ही आपली भावना आहे. बरोबर आहे. काश्मीरमधले मुस्लिम किंवा एकूण भारतामधले मुस्लिम याच्याकडे पण तुम्ही कसं बघताय? बघा, काश्मीरमधला मुसलमान जो आहे ना हा लिबरल आहे. इस्लाम काश्मीरमध्ये खूप उशिरा आलाय, तो 14व्या शतकात आलाय, आणि तो काय बळजबरीवर आलेला नाही. इस्लामला बदललंय काश्मीरींनी. काश्मीरी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर त्यांची आजान आरतीसारखी असते, आरती म्हणतात तशी असते. त्यांचे हे बघा, त्यांचे सगळे चरारी शरीफ बघा, नंदऋषी बघा, तिथे संत बघा. लल्लेश्वरी ही काश्मीरी पंडित होती, ती शिवाची भक्त होती, आणि आजही लल्लेश्वरीला काश्मीरी मुस्लिम मानतात, आजही अभिनवगुप्तला मानतात. शैविझम हा तिथला का नाही, शैविझम हा सेक्युलर आहे. कास्ट, क्रीड, ग्रीड याच्या पलीकडे जाऊन जात्यंध मुसलमानांबरोबर काश्मीरी मुसलमान कधीही एक होत नाही. बघा, काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारले, हिंदूंना नाही. हिंदूंना मारलंच आहे, टार्गेट किलिंग केलेले आहेत, पंडितांनाही मारले, पण 70,000 मुसलमान याच्यात अतिरेक्यांच्या याच्यात मेलेले आहेत. बरोबर. 3300 काश्मीरी पोलीस मेलेले आहेत. आता त्या देशासाठी मरणाऱ्या पोलिसाच्या मुलीला जर तुम्ही इथं मुसलमान म्हणून हाकलणार असाल तर मग या देशाची काळजी वाटावी अशी परिस्थिती. बरोबर. स्ट्रॅटेजिकली तुम्ही मगाशी बोलताना 2-3 मुद्दे तुम्ही सांगितले. तुम्ही असं म्हणालात की पाकिस्तानपेक्षा सुद्धा चीन जो आहे तो धोकादायक आहे, जास्त धोकादायक दाखवतो. सिंधू पाणीवाटपाच्याबद्दल तुम्ही असं म्हणाला की ती ठीक आहे एक हे म्हणून, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नुकसान अजिबात होणार नाही असं नाही आहे. कारण ते पाणी अडवायचं म्हटलं तरी
सोपं नाही आहे आत्ता. जे काय माहिती त्यानुसार धरणं बांधावी लागणार आहेत. बरंच त्याच्यामध्ये काम करायचं आहे. लगेच दिसणार नाही. दुसरीकडं चीन जे आहे ते ते आपलं पाणी अडवू ब्रह्मपुत्रेचं शकतं अडू शकतं. ना, एक्सेस वाढू सोडू शकतं. तर मला तेच म्हणायचं आहे की या सरकारने आत्ता जे काय करायचं आहे. बघा, धोरण म्हणून सरकारचा विचार काय असेल, मे बी हां. ठीक आहे, परराष्ट्राचा नाही अभ्यास नाही नाही. अभ्यासक नाही पण एक कार्यकर्ता म्हणून जे मोठ्या-मोठी दिसतं मला, ते काय दिसतं की चायना आणि अमेरिकेच्या वॉरमध्ये हं. आपल्याला अमेरिका दुखावणार नाही, चायनाही दुखावणार नाही हं. आणि त्या वॉरचा फायदा आपल्याला होईल, हं. भारताला, या सर्व ह्याच्यात असे ठोकताळे असण्याची शक्यता आहे. हं. मोठा-मोठी हे काही भाग त्यातलं बरोबर आहे. हं. म्हणजे चायनाच्या वस्तूंवर 125 पट टॅक्स हं. लावला, हं. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल हं. आणि भारताचे मात्र टॅक्स कमी केले वगैरे. अनेक गोष्टी धोरणात्मक दृष्ट्या वरकरणी बरोबर आहे असं वाटतं. हं. पण आपले आदर्श म्हणून आपण जे घेतो, आपले आदर्श काय घेतो आपण? इस्रायल, फ्रान्स, अमेरिका या एकाही देशाशी तुलना नाही करता येणार. हं. 90 लाखाचा इस्रायल आणि विज्ञानामध्ये जगातलं सगळ्यात बेस्ट हे असलेला अमेरिका. हं. आपलं युद्धशास्त्र कशाच्या आधारावर पाहिजे? हं. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, हं. गुरु गोविंद सिंग, बिरसा मुंडा हं. या लोकांच्या सगळ्या एकत्रित वॉरफेअरवर लचित बोरफुकन हं. आणि मग आपण त्याप्रमाणे आपली धोरणं आखली पाहिजे. आता जर तुम्ही शिवाजी महाराजांना अँटी मुसलमान म्हणून वापरायचा प्रयत्न केला हं. तर तात्पुरतं तुम्हाला राजकीय यश मिळेल, कदाचित काही काळ मिळेल, पण त्यातनं नवीन प्रश्न जे निर्माण होतील ते सोडवता येता येता आपल्याला नाकी नऊ. हं. तुम्ही लचित बोरफुकनचं युद्ध करताना, कारण आपल्याबरोबर औरंगजेबांकडनं लढायला कोण आलतं? आत्ता लचित बोरफुकन बरोबर आपण सांगतो की मुसलमान लढल्यावर राजा रामसिंग लढला होता. हं. जो मिर्झा राजे जयसिंगांचा मुलगा आहे तो लढला होता. बरोबर. शिवाजी महाराजांना म्हणजे औरंगजेबाचे दरबारी होतेच ना सगळे, मिर्झा राजे जयसिंगांपासून सगळे. बरोबर. तर धर्म, आपला धर्म कल्पना ज्या आहेत त्या धर्म कल्पना या बघा, एक सुनील कुमार लवटे नावाच्या हं. हं. लेखकांचं वाक्य मी ऐकलं एक 6 महिने, खूप मला हं. चांगलं वाटलं. सनातनी हिंदूंना धर्मनिरपेक्ष बनवणारा धर्मवादी म्हणजे महात्मा गांधी. हं. म्हणजे ते धर्म पाळायचे, बरोबर. पण अकोमोडेटिव्ह धर्मकल्पना होत्या. हं. भारताची ताकद काय आहे? नाठाळांचे देऊ काठी आहेच ना, पण ते हं. आर्मीचं काम आहे ना हो. बरोबर. म्हणजे आता मला अजून एक पोस्ट कुणीतरी हं. मला पाठवली. काय पाठवली? धर्मयुद्धाला तयार राहा, घराघरात हा शस्त्र ठेवा. हं. मग तुम्हाला काय सिव्हिल वॉर करायचं का गावात? हं. बरं, शत्रू आणणार कुठनं? मग तुम्हाला आता चिनी माणूस तर काय तुमच्या गावात येणार नाही, तो बरोबर. पाकिस्तानी कुणी येणार नाही. मग दाढीवाला आणि टोपीवाला तुमचा शत्रू आहे हं. असं समजून जर ते करायची वेळ आली तर याच्यामध्ये मला जी जबाबदारीची हं. गोष्ट वाटते, हं. काही दिवस मला वाटलं होतं की हो. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी जबाबदारी, हं. मोठे भाऊ म्हणून, की त्यांनी एका विशिष्ट मर्यादेनंतर या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. हं. प्रयत्न होताना वर्करनी वाटलं. मोहन भगवतांचे काही स्टेटमेंट्स पण यासोबत झाले, पण ते खाली परक्युलेट होताना दिसत नाही. हं. तुमचे जे शब्द आहेत ना ते कृतीत दिसले पाहिजे बरोबर. आणि कृतीत दिसण्यासाठी आज काश्मीर हे तुमच्यासाठीच एक उदाहरण आहे, हं. आपल्या सर्वांसाठी. आज गणबोटे, म्हणजे मी जेव्हा ती ताई मला जगदाळांची सांगत होती तेव्हा मी फोनवर बोलताना मी रडत होतो. आपण शेवटी माणूस आहे ना हो. पण तिच्या वेदनांमुळे जर मी रडत असेल तर तसंच कुठल्या तरी एका आईला जर एखादा निरपराध दुसरा माणूस मेला बरोबर. हो. तर तिच्या पण डोळ्यातल्या वेदना, हो. तिचे अश्रू आणि या आईचे अश्रू हे सारखे असतात. हं. बरोबर. आईच्या अश्रूत फरक नसतो. बरोबर. म्हणजे इतकं भावनिक मुद्दा नाही. लढाई आहे ना, ती लढाई वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. हं. तुमची लढाई पान टपरीवाल्याला मारणं ही नाही. हं. तुमची लढाई एखाद्या काश्मीरी मुलाला धरून मारणं ही नाही. हं. तुमची लढाई अतिरेक्यानं मदत करण्याला मारणं नाही. बरोबर. एवढीच जर कोणाला कोणतरी सांगितलं आम्ही फिदाईन अटॅक आपल्याच झाले पाहिजे, आता दाऊदला कुणी मारलं तर वाईट वाटणार आहे का? म्हणजे दाऊदला एखाद्या हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा कुणी पण जाऊन मारलं, आनंद वाटेल. पण दाऊदला मारता येत नाही म्हणून एखादं जर आपण रस्त्यावरचं पाणीपुरीवाल्याला मारलं, हा आपला धर्म नाही. बरोबर आहे. गप्पा मारताना तुम्ही एक फार वेगळं उदाहरण दिलं होतं की गोळी कानापासून पण जाते आणि गोळी छातीत पण जाते. कानापासून गोळीवाल्याला काय मिळतं आणि छातीत काय आहे, मी अनेक माझे सहकारी आहेत, मित्र आहेत. काश्मीर प्रश्नावर मी एक पाहिलं की जे माझ्याबरोबर 4-4 वर्ष घरात राहिले, जे कधी काश्मीरमध्ये त्या काळात गेलेच नव्हते, ते लोकांना सांगू लागले की मी फिदाईन अटॅकमध्ये मी जखमी झालो आणि मला स्वप्न पडले आणि जगातले मोठी वृत्तपत्र छापतायत. माझा मुद्दा काय की मी जरी बोललो, मला तपासून घ्या.
मग तुमचा हिरो तो बनतो. हिरो कोण बनला पाहिजे? आमच्याकडे जोगिंदर सिंग नावाचा मुलगा आहे. घरातले 15 लोक अतिरेक्यांनी मारले. रात्रभर जेव्हा कारगिल युद्ध चालू होतं, 26 जुलैला युद्ध संपलं. 19 जुलैला अतिरेक्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला. का केला? तर विलेज डिफेन्स कमिटी नावाची कमिटी, त्यातनं हे अतिरेक्यांशी लढत होते. रात्रभर लढले. 15 लोक ऑन दी स्पॉट मारले. 16 माणूस 3 महिन्यांनी मेला. आपल्या देशाचा हिरो जोगिंदर सिंग असला पाहिजे, की 4 वर्षाचा असताना त्याच्या बहिणीने त्याला फेकून दिलं. बरोबर आहे. त्याचे कुटुंबीय आजही साध्या सरकारी नोकरीसाठी लढाई करतात. बरोबर आहे. पंजाबमध्ये आणि एक जण पाकिस्तानच्या कैदेत मेला. दुसरा चमेल सिंग नावाचा जम्मूतला मेला. जो पंजाबमध्ये मेला त्याला 3 कोटी रुपये. जो काश्मीरमध्ये मेला तर 2,000 रुपये महिना मागतोय. मी एक किस्सा सांगतो. तर ताईचं नाव घेणार नाही, कारण ती माझ्याबरोबर शिकायला होती. मी तिचा पेट्रोल पंपाचा विषय होता आणि कारगिल युद्ध झालं होतं. मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आणि त्या ताई बरोबर होत्या. त्या त्यांच्या कामासाठी आल्या. तर त्या सांगत होत्या की देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून पेट्रोल पंप मिळतं, मला असं कळलंय. तर त्या क्लार्कनी त्या बाईकडे उभं राहून असं डोळे पाहिलं की तुमचे मिस्टर काय करायचं? तर ते म्हटले मेजर होते, नागालँडमधल्या ऑपरेशनमध्ये मेले. तर ते म्हटले ती स्कीम कारगिलसाठी आहे, ती नागालँडसाठी स्कीम नाही म्हटली. मला सांगा हो, तुम्ही ठरवायचं असतं की नागालँडला गेला, कारगिलला गेला. देशासाठी मारणारा कारगिलला जाऊ द्या, केरळला जाऊ द्या, किंवा नागालँडला जाऊ द्या. बरोबर. त्याच्यासाठी एक धोरण पाहिजे. पर्यटक जर मेला त्याला कुठल्याही जिल्हाधिकारी कचेरीत फेऱ्या मारण्याची अजिबात हे करता कामा नये. आज तुम्ही भावनेच्या भरात 1 कोटी जाहीर करता आणि उद्या यांच्या मुलांना असे काही लोक आहेत की ज्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही. असं नाही चालणार. दुसरं मला एक विचारायचं आहे की वेगळे दावे केले जात आहेत. तुम्ही म्हणाला की वस्तुस्थिती काय ती तपासली पाहिजे. असे दावे केले गेले की आता तिथं वातावरण बदलत आहे. शैक्षणिक संस्था, तुम्ही स्वतः शैक्षणिक संस्था चालवता किंवा सामाजिक काम करता, त्या लोकांना तिथं जमिनी मिळत आहेत. तिथं आता शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या येतील, अजून आल्यात की नाहीत माहीत नाही, ते आहे. काश्मीरी पंडितांच्या बाबत पण दावे केले गेले. ठीक आहे, आता हळूहळू परिस्थिती जी आहे ती सुधारते आहे. मध्ये असं सांगितलं गेलं की बघा पहिल्यांदा कित्येक दिवसानंतर सिनेमा जो आहे तो पण हाऊसफुल झाला वगैरे. पण आत्ता जो हल्ला झाला त्यातनं असेही जाणकार लोक म्हणत आहेत की हे सगळं कसं फोल आहे. 370 नंतर जे काय बदलल्याचा जे काय दावे केले जातात ते कसं तेच दोन वेगळे गोष्टी. बरोबर. दावा फोल नाहीये. लोकांना दाखवलं जाते पिक्चरला जायचंय का तर जायचंय. काश्मीरी माणूस हा बघा बुरख्याला विरोध करून काश्मीरी मुलींनीच केलेला आहे. म्हणजे बुरखाबंदी हाणून पाडली अतिरेक्यांची पण. तर हे भारतात इतरत्र शक्य नाही. काश्मीरी लोक मूळतः बंडखोर आहेत, रिबेल आहेत. पण त्यांची बंडखोरी कशी आहे की ती तात्कालिक बंडखोरी, घटनांप्रमाणेची बंडखोरी. तर लोकांना सगळं पाहिजे आहे, ते ॲडव्हान्स असतात. त्यांना अमेरिकेत शिकायला जायचंय. आजही इस्लामिक हे असून सुद्धा महबूबा मुफ्तीपासून तर अनेक मुस्लिम मुली नेतृत्व करतात. महबूबा म्हणजे जर ती इस्लामिक देश असता, तिकडे पाकिस्तानात सुद्धा बेनजीर भुट्टी हे करते. धर्म ही एक वेगळी कल्पना आहे. 80% लोकांना हे सगळं पाहिजे आहे. जो एक जमातवादी वर्ग असतो तो 5-10% असतो, तो राहणारच आहे. बघा 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. डायबिटीस सारखं आहे. तुम्हाला डायबिटीस नियंत्रणात आणता येईल, संपवता येणार नाही. म्हणजे अजून तरी काही तशी सिस्टीम नाही. दहशतवाद हा राहणार आहे, त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. आणि काश्मीर ही एक जागतिक याची इंडस्ट्री झालेली आहे. म्हणजे कधी पाकिस्तानी वापरायचं, कधी म्हणजे सर्व एजन्सीनी वापरायचं. पण काश्मीरी माणसाला काय पाहिजे कधी विचार केला? काय पाहिजे काश्मीर माणसाला? काश्मीरी माणसाला सन्मान पाहिजे. त्याचा रोजगार हा मुद्दा नाही अद्वैतजी. तो तसाही जगत होता. तो तुम्ही काश्मीरमध्ये भिकारी आत्ता पाहिले सुरुवात केली असेल. कधी काश्मीरला भिकारी नव्हते. होते का भिकारी? मी पुणे मॉडेल नावाची योजना सरकारला दिली होती. 370 काढल्यावर सरकारने ती कॅबिनेटमध्ये अनाऊन्स केली. काही नाही झालं. त्यात काय म्हटलं होतं? सन्मान, भागीदारी, त्यांच्या परंपरांची, ऐतिहासिक वारशांची जपवणूक आणि स्थानिकांना भागीदारी देऊन रोजगार देणं. आपण काय केलं? मोठे हॉटेल देतो पण तुमच्या मुलांना 10,000 रुपये मिळतील नोकरीला. आपण काय केलं? आपण म्हणजे जे कोणी जाहीर केलं आता काश्मीरमध्ये हिंदू बसवणार, 81,000 लोकांना डोमिसाईल सर्टिफिकेट दिले. कधीतरी असा विचार करावा. मुंबईत जर उद्या एखादं राज्य आलं आणि ते म्हटले की मुंबईमधून शिवसेना आणि मनसेला कमी करून युपीच्या लोकांना जरी हिंदू असले वाढवणार असं म्हटलं तरी आपल्याला आवडणार नाही. इथं तर धर्मविषयक कल्पना होती. त्यांना असं वाटलं की अरे इथं तर डेमोग्राफी चेंज करायचा प्रयत्न चाललाय. हे सगळं साचत होतं, बोलत नव्हते लोक. बरोबर. आणि म्हणून हा देश आपला आहे,
असं त्यांना जसं वाटलं पाहिजे तसं देशातल्या लोकांना पण वाटलं पाहिजे की ते आपले आहेत. बरोबर. हे बघा, प्रेम हे एकतर्फी नाही करता येत. हं. बरोबर. तुम्ही काश्मीरींसाठी चांगला वागा, माझे अनुभव सांगतो. हं. माझ्यावर 3 अटेम्प्ट झाले. खरोखरचे म्हणजे मी पेपरला दिलं, मला 2 हल्ले झाले तर पुरावा लागतो. बरं. माझे 3 अटेम्प्ट मोठे होते. म्हणजे एकदा तर ब्लास्ट झाला नगरला. हो. तो खोटं पत्र लिहिलं हो. मुस्लिम मुलीचं नाव टाकून. एकदा माझ्या शाळेमध्ये प्रयत्न केला. हे सगळं पोलीस रेकॉर्डला नोंदी आहे. हं. पण मला सांगायला काही वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही. हे सगळ्या वेळी मला वाचवणारी मुलं काश्मीरी मुस्लिम होती. हं. मी जेव्हा काश्मीरमध्ये होतो, हा आकिब बसला इथं. हं. जेव्हा शर्मिला इरोम आली होती. हां. मीच घेऊन गेलतो. हो. बरोबर. गावागावात जात होतो आणि बंदूक हे उत्तर नाही, हे आम्ही सरहद तर्फे बंदूक हे उत्तर नाही हं. आणि देशाच्या विरुद्ध जाणं हे उत्तर नाही सांगायला, तर आम्हाला आयबीने सांगितलं की तुमच्यावर अटेम्प्ट होणार आहे. हं. मी म्हटलं काही नाही, जाऊ वगैरे. मुलं म्हणली नाही जायचं. आणि मी परत निघून आलो 2 दिवस आधी. हं. कुपवाडाला ती गेली, त्या दर्दपूर नावाच्या गावात गेली. 3ऱ्या दिवशी सुजात बुखारी मारला गेला. हं. त्याला 5 गनमॅन मारले, 5. गनमॅन सकट सगळ्यांना मारून टाकलं. हं. काही लोकांचं म्हणणं होतं की तू जिथे राहत होता, TRCचं गेस्ट हाऊस आहे, हं. तर त्या पुलाच्या राईट साईडला तू होता. तिथूनच ती गाडी घेऊन त्यांनी सुजात बुखारीला मारलं. हं. आता खरं खोटं माहीत नाही. मुद्दा काय आहे की हे सांगताना आम्ही मेलो तरी चालेल, तुम्ही परत जा, हे सांगणारे काश्मीरी मुसलमान तरुण होते. बरोबर. आज काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेत. हो. जाहिद भट आहे, आदिल मीर आहे, बरोबर. जावेद वानी आहे, बरोबर. कोण आहेत, नासिर वानी आहे, आकिब भट आहे, बरोबर. आसिफ आहे. जाऊ देत नाही तिथं. माझी बायको आता तिथे, आम्ही कुटुंबीय तिथंच होतो. आम्ही ते पुस्तकांचं गाव करतोय जगातलं सगळ्यात मोठं. ती कल्पनाच ती आहे की बंदुका मोडा आणि लेखणी हातात घ्या. अहो 50 लोकांनी घरात ग्रंथालय करायची परवानगी दिली. याचा अर्थ शांततेची आस आहे काश्मीरींना. हं. त्यांना वाटतं कधीतरी हे थांबलं पाहिजे. बरोबर. पण ज्या घटना घडलेल्या आहेत या हे पहिलगामच्या याच्यानंतर, त्याच्यामुळं तुम्ही आशावादी आहात का अनुभव बघता धोरणकर्ते जे चुका करत आलेले आहात, तुम्ही जे सातत्याने सांगा, कोणी असो, राज्यकर्ते कोणी असो, ज्या चुका करत आल्या त्याच आपण रिपीट करतोय, त्या बघा. चुकातून आपण धडे शिकलोय का नाही, किंवा काय धडा शिकला पाहिजे? शेवटी तुम्ही काय सांगाल? तुम्ही आशावादी आहात का या घटनेनंतर तरी सिव्हिलियन्स जे आहेत ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत? मी तर आपला तोच मुद्दा आहे की लोकांनी जे काय आता डोक्यामध्ये त्यांच्या सगळं भरलेलं आहे, शांतपणे हे सगळं समजून घेऊन लोक वागतील का? तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत. मला असं वाटतं की हजारो वर्ष जे आहे तेच चालू राहील आणि फक्त मी माझा मार्ग कुठला आहे ते मी निवडलेला आहे. मला आग लावणाऱ्यांच्या यादीत जायचं नाही आहे. मला बुजवणाऱ्यांच्या यादीत जायचं आहे. हे ठरवून आम्ही आमच्या बाजूने जे जे शक्य आहे यथाशक्ती, शेवटी आम्हाला मर्यादा आहेत. खूप मोठे मोठे दावे करण्यात काही पॉईंट नाही. अहो अख्खा प्रश्न 4 वर्षात 370 नंतर नीट झाला असं वाटलेला एका घटनेने 5 वर्ष मागे जातो. कुणी गॅरंटी देऊ शकतं की घटना घडणार नाही. आणि ह्या मुसलमान म्हणून केलेलं नाही, त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला पंजाबचं उदाहरण पहिलं सुरुवात कुठून केली, तर लोकांना ते आठवण राहावी. मला हिंदू म्हणून मागणं रिव्हॉल्वर लावलेली आहे आणि मी एकटा नव्हतो. मी मी म्हणू शकलो असतो. मला एकट्याला पकडून नेले आणि मग माझा सत्कार झाला असता. मला एक फ्लॅट मिळाला असता, मला जागा मिळाली असती, लोकं रडले असते. आपल्या डोंबऱ्यांची गोष्ट आहे ना. माझ्या बाळासाठी काहीतरी करा. दुर्दैवानं राष्ट्रीय प्रश्नांची परिस्थिती अशी होण्याच्या दिशेने केली. अनेक नावं घेता येतील. या माणसांनी एक भूमिका घ्यावी, शास्त्रशुद्ध घ्यावी आणि मी असं म्हणत नाही, जो तळ राखेल तो पाणी टाकणारच आहे. मी असंही म्हणत नाही की कोणाचं वर्चस्व असू नये, एखाद्या वर्गाचं असू नये. आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी आपण द्वेष पसरवू नये, ही आपली परंपरा आहे. बघा वाचवणारा मोठा असतो सर, मारणारा नाही. बरोबर. म्हणून लेशपाल जवळ आम्ही बरोबर असतो. बरोबर. नाही, राज्यकर्त्यांकडनं बरोबर, नागरिकांकडनं पण अपेक्षा नाही ठेवू शकत आपण? असे जे मला ज्या पद्धतीनं नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातनं जे इतकं खाली पसरलं आहे द्वेष, मी इतरांचं जाऊ दे. मी सांगतो माझ्या घरी तो जो शिपाई असतो, तो मला येऊन सांगतो, "सर एकदा पाकिस्तान नष्ट करून टाकलं पाहिजे." म्हणजे किती पर्क्युलेट झालेलं आहे. ही विषवल्ली काढायला आहे ना, ही एका जनरेशनची गोष्ट नाही. म्हणजे आपण अशा निष्कर्षाला येऊ शकतोय या चर्चेच्या शेवटी की दहशतवाद्यांनी ज्याच्यासाठी केलं हे सगळं, तो हेतू साध्य होताना दिसतोय तुम्हाला? मला असं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं आहे, की आपण ते संपवू नाही शकत. आपण कमी करू शकतो. पण आपण तो साध्य होऊ द्यायचा नसेल तर काय केलं पाहिजे? बघा
टागोरांची कविता लहानपणी तुम्हालाही सांगायची मलाही सांगायची. ती काय होती, एकदा अंधार पसरला. इतका अंधार पसरला, सूर्य म्हटला मी काय येणार नाही. सगळे काळजीत पडली की आता सूर्य नाही आला तर करायचं काय. एक पंथी पुढे आली, म्हटली मला माहित आहे मी काही सूर्याची जागा नाही घेऊ शकत. मला माहिती आहे अंधार जेवढा अंधार आहे तर मी नाही छेदू शकत. त्या माझं काम काय आहे की मी माझ्या पुरतं मी जळेल आणि आजूबाजूला जेवढा शक्य आहे तेवढा प्रकाश द्यायचा प्रयत्न करेल. अशा हजारो पंथ्या तयार करण्याचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात. ठीक आहे, या अंधार नोटावरती खूप आहे बरोबर आहे. आणि तो जगभरचा आहे. पण तीच आशा आहे, म्हणजे तुम्ही पण- किती जरी मला मान्य आहे की तुम्ही हा, ती अनुभव आशा आहे. तुमची सगळी जी मांडणी आहे ती अनुभवावरती आधारित आहे. पंथीचं काम करणाऱ्या लोकांची मोठी टीम तयार व्हावी ही भावना आहे. आमच्या हायतीत होईल की नाही माहीत नाही, आम्ही असू की नाही माहीत नाही. मी आज तुमच्याशी बोलतोय की वर्षभराने आम्हालाही ठेवतील की नाही माहीत नाही. कारण त्या पद्धतीच्या घटनांना आम्ही सामोरं जातो. पण एक नक्की आहे की उद्या जीव जायची जरी वेळ आली तरी भूमिका नाही बदलणार, एवढं नक्की. आपण आशा करूयात, जरी ज्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरून संजयजी म्हणतायत की त्यांना फार अपेक्षा वाटत नाहीत, ते त्या अर्थाने निराशावादी आहेत. पण कुठंतरी त्यांना असं वाटतंय की जर प्रत्येक नागरिक जो आहे तो जर या सगळ्या अजेंड्याला किंवा प्रोपगंडाला बळी नाही पडला आणि त्यांनी हा सगळा जो दहशतवाद्यांचा अतिरेक्यांचा हेतू आहे तो जर हाणून पाडला तर हे होऊ शकतं. त्यामुळं तुम्हालाही चर्चा कशी वाटली, यातले मुद्दे जे आहेत ते पटले का, तुमची स्वतःची या सगळ्या घटनेबद्दल, काश्मीर प्रश्नाबद्दल किंवा आता जे काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात त्याच्यावरती तुमची काय मतं आहेत, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबेट.